पलीकडून द्या पलीकडून म्हणून तू हात लावणार आहे. वर्षापासून या तालुका आणि या मतदारसंघाचा विकासाचा त्यांचा ध्यास आहे. आज नाही, ते आमदार असोत नसोत कुठे असोत, तालुक्याचा ध्यास हा त्यांचा एकच मार्ग. दुसरी एक विषय असा थोडासा मध्ये शंकरराव बोलले की काम न करताच वगैरे तो पिरियड गेला. धोंडे साहेबाच्या काळामध्ये तो नाही. त्याला मी एक असं उदाहरण आहे, मस्के साहेब आहेत, अजून कोणी ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांचा काळ असा की जिथं भ्रष्टाचार असेल ते तिथं लात मारल्याशिवाय ते राहणार नाहीत. त्यांना ते कधीच आवडलं नाही. शासकीय काम हे कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी त्यांनी कधी सांभाळलं नाही. मी आले त्यांना प्रश्न असा विचारला की सर ह्या कामाचं एजन्सी झाली का फायनल? तर त्यांनी सांगितलं की मेयर नावाच्या ठेकेदाराला गेलं, जे आम्ही बरोबर काम करत होतो. अतिशय उत्कृष्ट असं काम करणारा माणूस आहे, त्याला खराब काम चालत नाही आणि तो आपल्या अतिशय जवळचा आहे, आष्टीचा आहे, नगरचा आहे. त्याला तुम्ही जे काही सांगता ते तुम्हाला करून देईल, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. त्याच्यामुळे एजन्सी अतिशय साहेबांनी सुंदर अशी एजन्सी प्रपोज केलेली आहे. अर्थात त्याला ओपन टेंडर मिळालं असेल, याला काय राज्याचा विचार करता का नाही. त्यामुळे मग जसं आपला नगर रोड आहे तो पण मंजूर झालाय, तो नॅशनल हायवे झालाय. परंतु निधीच्या वेळेस पार्लमेंटमध्ये त्यांच्यावर खूप टीका झाल्यामुळं त्यांनी काही दिवस निधी थांबवलेला आहे आणि त्यामुळं खूप वेगाने मोठी कामं होऊ शकली नाहीत. जसं हा रस्ता मी सांगितलं. आता मग आपण राज्याच्या बजेटमध्ये आणि राज्य सरकारच्या निधीमधून हा रस्ता आता आपण मंजूर केलाय. खरं म्हणजे हा रस्ता पूर्ण ग्रामीण रस्ता होता, त्यामुळं मधल्या 4 वर्ष याला आपलं राज्याचं बजेटही टाकता आलं नाही. येऊन जिल्हा परिषद आपली हायकोर्टात गेली होती की हे आमचे रस्ते याच्यावर तुम्ही बजेट टाकू नये. त्यामुळे विनाकारण फुकट 2-3 वर्ष गेली. आता जिल्हा परिषद भारतीय जनता पक्ष ताब्यात आल्यानंतर आणि हा MDR झाल्यानंतर या रस्त्याला आता निधी आपल्याला टाकता येते आणि म्हणूनच आपण बाणखेल ते थेट टोरणावर तागडखेल रोडचं पुढे 12 किलोमीटर आहे ना, तो एवढा रस्ता मंजूर झालेला आहे. त्यानंतर आपला हा आणि महत्वाचा रस्ता मला माहिती आहे की देऊळगावची मंडळी नेहमी भेटल्यावर डोंगरे आपले माजी सरपंच, सध्याचे सरपंच ते पण डोंगरेचे आहेत. त्यांनी मला सांगितलं की आमचा रस्ता हा व्हायला पाहिजे, तो पण होईल. तो पण प्रस्तावित आपण केलेला आहे. केंद्र सरकारच्या निधीतून काय होणार नाही. केंद्र सरकारच्या निधीतून त्याला खूप मोठा रस्ता होतो आणि चांगला होतो, परंतु तो काय राज्याच्या बजेटमध्येच आपण त्याला घेऊ आणि तोही रस्ता झाल्यानंतर मला असं वाटतं की महत्वाचे रस्ते जे आहेत ते बऱ्यापैकी कव्हर झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा नगर वेग हा जो आपला 92 किलोमीटर, प्रतिशत 100 किलोमीटर पेक्षा जास्त आहे, एवढा मोठा रस्ता. आता मला बाळासाहेबांनी सांगितलं की त्याला साईड पट्ट्या काही केले नाही का ह्या रोडच्या, मुरमाच्या साईड पट्ट्या केलेल्या नाही. ते करून घ्या ना, त्यांना सांगा करून घ्या, जेणेकरून मग तो रस्ता खराब होणार नाही. नाही तर साईड पट्ट्या जर केला नाही तर रस्ता खराब होतो, तुटून जातो, माणूस पडतो, रोडही खराब होतो, माणूसही खराब होतो, माणूसही मग खूपच जातोय. आताच इथं कोणी सांगितलं मस्के साहेबांची भाषा जावाई
हा इथं सांगितलं ना की कोकाच्या म्हातारीच्या खोबाला लागले आणि लागले लाख रुपये खर्च होते. तर हा रस्ता सुद्धा आपण कशा तरी घेऊ चिचोंडी पाटील, जेणेकरून चिचोंडीला बाजाराला जाणारा जरा जवळ जाईल, जवळ पडून. आणि चिचोंडी आणि दारोडगावचं जाणं येणं खूप जास्त आहे. त्यांच्या शिवारापर्यंत आलाय, आपल्या शिवाराच्या आधीच आपला राहिलाय, तर तो आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी आज बरेचसे सर्व कार्यकर्ते जुने नवे उपस्थित आहेत आणि सर्वांना माझी विनंती आहे की उद्या 2 महिन्यांनी लोकसभेच्या निवडणुका आहेत. तर त्यामध्ये आपण सर्वांनी आता आपल्या तालुक्यात तर माजी मंत्री सुरेशराव पण आपल्या भारतीय जनता पक्षात आलेले आहेत, ते पण विधान परिषद सदस्य झालेले आहेत. सगळे कार्यकर्ते आता एकत्र आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र राहून आपले जे खासदार आहेत, बऱ्याच वेळा लोकांचं म्हणणं असतं की खासदार येत नाही, जाणं होत नाही, पण आपल्याला माहिती आहे की आपला जिल्हा 1500 गाव आहेत, याशिवाय 1500 वाडे आहेत आणि कुठलाही खासदार असला तर असं काही सारखं येऊ शकत नाही. प्रथमतः या MD डॉक्टर आहेत, पार्लमेंटमध्ये त्यांना मध्ये खूप चांगलं भाषण करतात म्हणून त्यांना पुरस्कार पण मिळाला, चांगले बोलतात. आणि म्हणून मी मध्ये पेपरला स्टेटमेंट केलं होतं, आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यामध्ये जवळपास 100 रस्ते, 250 कोटी रुपयाचे 100 रस्ते, त्याच्यातले 250 कोटी मधले 100 कोटी राज्य सरकारचे, 125 कोटी केंद्र सरकारचे, एवढे रस्ते मंजूर केलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपला मतदारसंघ इतके रस्ते, आष्टी पाटोदा शिरूर एवढे रस्ते कदाचित महाराष्ट्रात कुठल्याच मतदारसंघात मंजूर झाले नसते. नॅशनल हायवे झाला पेठण पंढरपूर, त्याचं काम जोरात चालू आहे. आपला कडा धामणगाव, त्यानंतर पेगवण बारामती असा एक नॅशनल हायवे मंजूर झाला आहे, त्याचं काम चालू आहे. आणि नगर बीड हा रस्ता प्रस्तावित आहे, नॅशनल हायवे डिक्लेअर केलाय. मंत्र तर माहित पाहिजे ना, पण चिचोली हा रस्ता त्यांनी मंजूर करावा. आणि ज्यावेळेस पहिले आमदार झाले होते साहेब, त्यावेळेस हा रस्ता झालेला आहे, त्यावेळेस हा रस्ता झालेला आहे. त्या रस्त्यावर आज गणपत कोहक यांची म्हातारी पडून 1.5 ते 2 लाख रुपये खर्च आलाय त्या पायाला, आणि ती जगन म्हणून मला सुद्धा वाटत नाही. तर साहेबांनी त्वरित हा रस्ता मंजूर करावा अशी मी आग्रहाची विनंती करतो. मी काय कुठला कार्यकर्ता नाही, कुठल्याही पक्षाचा माणूस नाही, मी सामान्य नागरिक आहे. त्यासाठी साहेबांना आणि माझे मामा शास्त्री मस्के साहेब यांनाही सुद्धा विनंती करतो की त्यांनी हा रस्ता तातडीने जरूर मंजूर करावा अशी मी आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो. Option for today's youth, but many students fail because Maths is the biggest hurdle for MBA aspirants. But this is not the case here. Here, Maths is easy, very easy. Thanks to Mr. Anis Kutti, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the MBA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques which he has termed Changumangu, Jugalbandi.
Chandal Chokadi, Mara Mari and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to have fear of maths, but now after joining Anish classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anish classes. Anish classes, where maths is fun.